नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरी येथील DBTC अंतर्गत चालू असलेल्या घोगरे वस्ती ते कोणाबाची वाडी रस्त्याचे काम पूर्वीच्या रस्त्याने न होता खाजगी शेतीतून होऊन निकृष्ट दर्जाचे काम चालू असल्याने जिल्हा स्तरावर चौकशी समितीमार्फत चौकशी होऊन ठेकेदारास काळ्या यादीत टाकून चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदारास बिल अदा न करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीकडून करण्यात आली आहे। या मागणीसाठी आज अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे। पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरी येथील DPTC अंतर्गत जे घोगरे वस्ती व कोंडीबाची वाडी हे रस्त्याचं काम चालू आहे, तर हे काम शासकीय योजनेतून चालू असून ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं, त्यासाठी वापरणारी जाणारी खडी व मुरुम अतिशय आणि सिमेंट आणि जे गज आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरले जातात आणि भविष्यामध्ये एक तर रस्त्यासाठी वारंवार निधी उपलब्ध होत नाही आणि अनेक वर्षापासून तो निधी उपलब्ध व्हायचा आणि त्या निधीचे जर अशा ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे आणि त्याचा शासकीय योजनेतून लाभ त्या सर्वसामान्य ग्रामस्थांना होत नाही, कारण जर निकृष्ट दर्जा वापरलं ते लवकर रस्ते खराब होतात आणि त्यातली त्या भागामध्ये ठेके रेंज हद्दीमधून अवैधरित्या जो मुरुम उत्खनन आणि वाळू उत्खननाची जी वाहने अवजड वाहने त्या भागातून वाहतात, त्याच्यामुळे तो लवकर रस्ता खराब होईल। तर अशा संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी यासाठी आज आम्ही जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर तो जो भाग आहे कोंडीबाची वाडी, ठाकरवाडी आणि जे ढवळपुरी भाग आहे, तर हा नियोजित संरक्षण क्षेत्र टप्पा क्रमांक 2 संरक्षण विभाग समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर यासाठी निधी उपलब्ध कसा झाला आणि संबंधित ज्या घोगरे वस्ती व कोंडीबाची वाडी यापूर्वी सुद्धा नकाशाप्रमाणे दुसऱ्या ठिकाणाहून पुलाचं काम झालेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणाहून रस्ता होता, परंतु संबंधित हे काम मंजूर करत असताना संबंधित ज्या नवीन यांनी जो रस्ता ज्या खाजगी मालकाच्या शेतीमधून गेलेला आहे हा नवीन काम, तर त्या शेती मालकाची कुठली NOC नाही, तरीही त्या भागातून त्या रस्त्याचं काम मंजूर करून त्या ठिकाणी चालू आहे। तर हे काम त्वरित थांबवण्यात यावं आणि थांबून त्या संपूर्ण कामाची चौकशी जिल्हास्तरीय समिती गठीत करून त्या कामाची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावं, नाहीतर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय येथे उपोषण करण्यात येईल। धन्यवाद।